जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुण्यावरून सर्व सहयोगी बंधू भगिनींचे हृदयापासून स्वागत. सहजयोग मेडिटेशन, माय लाईफ माय मेडिटेशन सत्रांची ही जी शृंखला सुरू झालेली आहे, त्यामध्ये आपले जे सहयोगी बंधू भगिनी आहेत ते आपल्यासोबत इथे येऊन चर्चा करतात, त्यांचे अनुभव सांगतात आणि त्यांच्या अनुभवातून त्यांना जो लाभ झालेला आहे त्या माध्यमातून ते आपल्याला सांगत असतात, मोटिवेट करत असतात की सहजयोग ध्यान करणं हे किती आवश्यक आहे. तर आज याच अंतर्गत याच उद्देशाने आपल्यासोबत आपले अनुभव सांगण्यासाठी कुलकर्णी काकू आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. कुलकर्णी काकू, जय श्री माताजी. जय श्री माताजी. आणि स्टुडिओमध्ये स्वागत आहे आपलं. सगळ्या दर्शक जे आपल्याला आज पाहता आहेत त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. जय श्री माताजी. जय श्री माताजी. कुलकर्णी काकू एक ज्येष्ठ सहयोगी आहेत आणि खूप आधीपासून म्हणजे खूप पूर्वीपासून त्यांना सहयोग हा मिळालेला आहे. हे त्यांचं भाग्यच म्हणायला पाहिजे काकू, की इतक्या पूर्वी म्हणजे जेव्हा मला असं वाटतं 1970 काळामध्ये श्री माताजींनी सहजयोग ध्यान धारणा जी आहे ती सुरू केली. मानवजातीच्या उत्थानासाठी श्री माताजींनी आपल्याला हा मार्ग दिला आणि 1982 मध्ये काकूंना आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळाला. म्हणजे हे खूप सौभाग्य आहे त्यांचं. सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून त्यांच्या लाईफमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे त्याचा अनुभव त्यांनी घेतला. प्रचंड असे लाभ त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी खूप काही शिकले पण आहेत. तर ते जे काही ज्ञान त्यांना मिळालेलं आहे ते पण ते आज आपल्या सगळ्यांसोबत आपल्याला सांगणार आहेत आणि खूप काही या चर्चेतून आपल्याला काकूंकडून शिकायला मिळणार आहे. तर अगदी वेळ न घालवता आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. काकू, आता सहज मॅरेज म्हणजे आता खूप प्रचलित आहे ही टर्म आणि सहजयोगामध्ये बरेच युवा शक्ती जे आहेत ते सहज फॉर्म भरतात आणि त्यांचे सहज मॅरेजेस होत असतात आणि खूप सक्सेसफुल मॅरेजेसचे एक्झाम्पल्स आम्ही बघतो आहोत. तर ही जी टर्म आहे सहज मॅरेज, सहज योगामध्ये लग्न, हे कधीपासून सुरू झालं? आता अगदी साल असं नाही सांगता येणार, पण राहुरीला ग्रेगवार नावाचे एक जे परदेशी सहयोगी होते, स्वित्झर्लंडचे होते, ते त्यांचं लग्न श्री माताजींनी राहुरीत केलं आणि ते लग्न त्यांनी स्वतः वरमायहून केलं. अच्छा. हो, त्यांनी ठरवलं ते लग्न त्याचं आणि तिकडचीच होती नवरी मुलगी. आणि ते माताजींनी इतक्या उत्साहाने केलं की अगदी एखादी आई कशी आता माझ्या मुलाचं मी लग्न करते, किती दारापाशी मांडव घातला, त्याला घोडा आणला बसायला, त्या मुलाला घोड्यावर बसवून आणलं, तो नवरा मुलगा मिरवत आणला त्यांनी आणि इकडे ही मुलगी बसवली गौरी पूजनासाठी. आणि अगदी तिला घरच्यासारखं माताजी सांगतात, हे बघ तो येईल आता, तोपर्यंत वर मान करायची नाही, त्या गौरीची पूजा करायची मी सांगेपर्यंत, आणि मी आल्यानंतर मग मी सांगेन तुला. आणि मग तो जो नवरा मुलगा आला आणि मग माताजी तिला म्हणतात, बघ बघ आता कसा दिसतोय तो, तू बघ खिडकीतनं. म्हणजे इतक्या उत्साहाने ते लग्न केलं. श्री माताजींनी स्वतः हळद लावली. हो का? अरे हो, स्वतः हळद लावली, ते लग्न केलं आणि तिथून मग सुरूच झाले म्हणजे लग्न सुरू. हो, म्हणजे परदेशातलं मला माहित नाही, पण मग राहुरीतनं तरी ते. ती मुलगी फॉरेनचीच होती? हो, फॉरेनचीच होती ती मुलगी. आणि त्यांच्या मुलांची सुद्धा नवनाथ वगैरे अशी नावं ठेवली, मच्छिंद्रनाथ वगैरे. अच्छा. हो. ओके. म्हणजे ते फॉरेनचंच कपल, पण त्यांचं लग्न राहुरीमध्ये झालं. लग्न राहुरीत आणि माताजींनी ते छान उदाहरण घालून दिलं. म्हणजे इंडियामध्ये झालेलं पहिलं लग्न. हो. त्याच्या आधी झाले असतील पण मला नाही माहिती, पण ते मात्र माहिती आहे इंडियातलं. आणि त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी राहुरीतल्या लोकांची ठरवायला सुरुवात केली. अच्छा. मग ते तुमच्यासाठी म्हणजे श्री माताजींनी दाखवून दिलं की हे असं लग्न असतं. हो. तर काकू, म्हणजे श्री माताजींनी हे जे पहिलं लग्न राहुरीमध्ये लावलं, जरी ते फॉरेनर्स होते पण तरी तुम्हा सगळ्यांसमोर ते लग्न श्री माताजींनी लावून दिलं आणि खूप आनंदात त्यांनी उत्साहात तो उत्सवच साजरा केला तसा. तर हे म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी एक उदाहरण है ना, की सहज योगात लग्न होतात हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी. बरोबर. मग त्यानंतर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे तुमचा उत्साह वाढला? उत्साह वाढला, पण धडकी भरली. अच्छा. की आता आपली मुलं पण लग्नाला येणार आणि मग आपल्याही मुलांना आता कुठलं मिळतंय, काय मिळतंय. आणि आता सगळं तुला मग असेच सांगितलं मी की आम्ही ब्राह्मण कुटुंबातले. बरोबर.
शिवाय आमचे सासू, कोणाचे सासू सासरे पण, हा हा म्हणजे मोठी माणसं घरातली ही हयात होती. हा आणि ते सहयोग करत आणि नव्हते. ते नव्हते सहयोग करत. आणि त्यांच्या समोर जर असं परक्या जातीचा आला जावई हा. तर काय होईल, हा हा विचार येऊन दडकी भरली होती की आता कसं काय करायचं. अच्छा. हा हा पण माझे मिस्टर जे होते हम्म. त्यांचं ठरलेलं होतं की सहयोगातच लग्न करायचंय. हो. अच्छा. आणि एक पुण्याची पूजा झाल्यानंतर माताजी निघाल्या होत्या. हा त्यावेळेला आम्ही असं नमस्कार करायला गेल्यावर तेव्हा माझ्या मिस्टरांनी सुतवाच्य केलं, श्रीमाताजी माझ्या मुलीचं पण मला सहयोगात लग्न करायचं आहे. अच्छा. इतका श्रीमाताईंना आनंद झाला. हम्म. त्या म्हटल्या हो मी तिला अस्सल ब्राह्मण देणार आहे. हो का. असं बोलल्या. तेवढा शब्द मी ऐकला ब्राह्मण. मग तुम्ही रिलॅक्स झाला की चला बाबा ब्राह्मण चला म्हणजे आपल्याला ब्राह्मण मिळणार जावं, काही हरकत नाही. मग बरं म्हटलं फॉर्म आपण. पण ब्राह्मण शब्दाचा अर्थ नव्हता कळला मला. तेव्हा माझ्या मिस्टरांनी सांगितलं की ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण नाही, ज्याने ब्रह्म जाणलंय तो ब्राह्मण. ओके. बघू म्हणे आता काय होतं ते. पण नाही, आम्ही ठरवलं आणि आम्ही मुलीलाही सांगितलं की आता आपण सहयोग स्वीकारलेला आहे, आता आपण माताजींचं एवढं ध्यान करतोय, माता सहयोगाप्रमाणे वागतोय. नंतर काही पूजा पोथ्या उपास तापास काही करत नाही, सत्यनारायणाच्या पूजाही बंद करून टाकल्या आहेत, सगळं केलेलं आहे. आता आपल्याला आता हे लग्नाचंही आपल्याला स्वीकारलं पाहिजे, तर चालेल ना तुला. तर ती हो म्हणली. अच्छा. ओके. तयार होते. हो. आणि एकदा सगळी मुलं मातांपुढे बसलेली असताना श्रीमाताजी म्हणल्या होत्या की ही माझी अमानत आहे. हा आता मी ठरवणार काय करायचं. म्हणजे तेव्हाच त्यांनी आमचा हक्क काढून घेतला होता. अच्छा. की ही माझी अमानत आहे, बरोबर, मी पाहिन आता काय करायचं. त्यामुळे मुलंही आमची हो म्हणली. हो नाही म्हणलेच नाही. म्हणजे जेवढे आम्ही होतो विद्यापीठातले कोणीही नाही म्हणलं नाही. हा पूर्ण विश्वास, श्रद्धा की जे माताजी करतील ते आपल्यासाठी योग्य आहे. की आपला गुरु आहे आणि गुरुची आज्ञा कशी मोडायची, आता जे होईल ते होईल. आणि त्या याच्याने मग आम्ही अगदी तयार झालो आणि आमच्या मुलीचं मग त्यांनी लग्न ठरवलं आणि जयसिंगपूरला तेव्हा माताजींनी ते मॅच केलं. अच्छा. लग्नाची तेव्हा प्रोसेस कशी होती का? प्रोसेस म्हणजे प्रत्यक्ष श्रीमातांकडे सगळे द्यायचे अर्ज, आपला अर्ज म्हणजे फॉर्म, आणि स्वतः माताजी ते मॅच करायच्या. अच्छा. त्या करायच्या आणि मग हे जडो मग ह्या दोघांना बोलवा. तरी सुद्धा पण श्रीमाताजी बोलवून दोघांनाही सांगायच्या की हे बघा असं करा, तुम्ही थोडेसे फिरून या, बोलून या एकमेकांशी. अच्छा. हो. आणि मग तुमचं हो असलं तर आपण पक्क करून टाकू. ओके. म्हणजे अगदी बळजबरी कधीच केली नाही. एवढंच काय, अगदी उभं राहिल्यानंतर, अंतरपाठ घेऊन उभं राहिल्यानंतर सुद्धा त्या म्हणायच्या की अजूनही जर कोणाला वाटत असेल की नको करूया तर त्यांनी मागे जा. अच्छा. मग असं होत होतं का काकू? बहुतेक नाही. अच्छा. असं घडलं नाही, पण तरी श्रीमाताजी वेळ देत होत्या. हो, वेळ देत होत्या, म्हणजे जबरदस्ती नाही. हो. अजून मंगलाष्टकांना सुरुवात झालेली नाही. अजून कोणाला असं वाटत असेल की नको तर अगदी हरकत नाही, पण तसं काही घडायचं नाही. आणि ती लग्न व्हायची, छान व्हायची सगळी. आणि आमचे सुद्धा मुलं बाळ सगळे त्यांच्या आशीर्वादामध्ये अगदी सगळं, म्हणजे आम्ही आईबापासून काय पाहिलं असतं. बरोबर. याच्यापेक्षा राहुल दादांचं जेव्हा लग्न जमलं ती एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हो, ती आम्हाला ऐकायला आवडेल. राहुल दादांची पण आहे, त्याच्या आधी आमच्या मुलीची पण आहे. अच्छा. हो, आमच्या मुलीचं पण. मनीषा दीदीचं आधी लग्न झालं. मनीषा ताईचं. हा, मनीषा मोठी. ओके. हा, तर तिचं लग्न ठरल्यावर मग माताजींनी सांगितलं हा बघा म्हणे हा मुलगा मी, ते म्हणजे आता फोटो माताजींच्या हातात, आणि म्हणले बघा किती पीसफुल आहे. बघितला का तुम्ही जावई तुमचा, बघितला का किती पीसफुल आहे. जावई कुठला ते पण सांगा काकू आपल्या. सांगते की. तर मला म्हणजे कसं बोलायचं ना माताजींना, की मी कुठे पाहिलाय, फोटो तर तुमच्या हातात आहे. तर मग गप्प बसली नुसती. मग नंतर दाखवल्यावर म्हणले हे बघा हा फ्रान्सचा मुलगा आहे. अच्छा. हो. आणि फ्रेंच चांगलं बोलतो पण इंग्रजी जरा कच्चं आहे. तर आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही दोघंही उभं होतो माताजींच्या पुढे, पण आम्ही बोललो काहीच नाही. पण म्हणले हा मुलगा मी तिच्यासाठी ठरवलेला आहे. अच्छा. आणि मग म्हणे कुलकर्णी, ते म्हणले काय काय,
तर म्हटले किती मुली आहेत तुम्हाला? हा. तर म्हटले माताजी मला एकच मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मग एकच मुलगी आहे ना, मग जर चेन बिन करा जावायला. हो का? प्रत्यक्ष माताजी असं म्हटलं, एकच मुलगी आहे ना, मग चेन करा जावायला. आपण असं तसं नाही करायचं, नुसती अंगठी नाही द्यायची, अंगठी पण करा आणि चेन पण करा. आपण कशाला असं दाखवायचं, दोन्ही करा. त्यांनी काय ते एकदम शांतच होते. ते म्हणले ठीक आहे माताजी, करू म्हणाल तसं. हो, तुम्ही आपण म्हणाल तसं होईल म्हणे, दोन्ही करतो म्हणे मी. बरं. आणि मग तिचं लग्न पण तो म्हणजे परमेश्वराने दिलेले ते वाईट निघणार कसं, पण तरी कुठेतरी मनात. आणि ब्राह्मण म्हटल्यावर तो असा ब्राह्मण निघाला की तो खरोखर अजूनही मांसाहार करत नाही. अच्छा. असे जाऊ फ्रान्समध्ये राहून पण. फ्रान्समध्ये राहून सुद्धा अंड्यापर्यंत मजल गेलीये, अंड्याचा आमलेट बिमलेट करून खातात. अच्छा. पण जे तिकडे जो प्रकार असतो तसं काही ते खात नाही. मग ते खूप समाधान, खूप समाधान. अगदी म्हणजे आम्ही तेव्हा गेलो होतो त्यांच्या घरी, तेव्हा सुद्धा मला आठवतं की ब्रेडचे स्लाइस करायचे आणि त्याच्यामध्ये टमॅटोच्या काकडीच्या फोडी घालून ते घेऊन जायचे डबा. अच्छा. टिफिन. हा का? म्हणजे इतका ब्राह्मण आहे तो आणि शांत. उलट ती मुलगी आमची पहिल्यांदा जेव्हा पुन्हा यायला लागली इंडियात, तेव्हा हळूच त्यांनी विचारलं, मी तुला त्रास नाही ना दिला, तू परत येशील ना? अरे, त्याला वाटलं ही पुन्हा आली नाही तर काय करू? म्हणून तिला अगदी हळूच विचारलं, तू मनीषा तू परत येशील ना? मी तुला काही त्रास नाही ना दिला? मग मनीषा ताई जेव्हा तिकडे गेली तेव्हा तिला तिथे त्रास झाला फ्रान्सला गेल्यानंतर, भाषेचा किंवा काय? भाषेचा झाला, भाषेचा झाला, भाषेचा झाला, हवामानाचा झाला. अच्छा. मग तिथे इतकं बर्फ पडायचं की ते पाणी गरम करून प्यायचे. हो का? हो. मग तुम्हाला अशी हे नाही वाटली आपली मुलगी फॉरेनला जाते, अगदी साता समुद्र पलीकडे आणि आजूबाजूला पण जे, कारण तेव्हाचा काळ जरा वेगळा है ना, आपली मुलगी परदेशात जाते. तेव्हा इतका त्रास होता की राहुरीमध्ये आमच्याकडे फोन पण नव्हता. हा. मग तुमचं कम्युनिकेशन होत नसेल. आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पुण्याला यायचो. हा. पुण्याला माझ्या बहिणीकडे फोन होता. अच्छा. मग त्यांना आधी पत्र लिहून ठेवलेलं असायचं आम्ही की दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही पुण्याला जाऊ मावशीच्या घरी. त्यावेळेला तुम्ही मावशीच्याकडचे दुपारचे 12 म्हणजे तिकडे 8 सकाळचे. अच्छा. त्यावेळेला तुम्ही फोनवर राहत जा, आम्ही करू फोन तुम्हाला. अच्छा. त्यांच्याकडे फोन होता? हो, त्यांच्याकडे फोन होता. आणि मग तेव्हा आम्ही फोन करायचो की त्यावेळेला अगदी सगळा जीव असा की कधी एकदा ती बोलेल. आता तर काय व्हिडिओ कॅमेऱ्यामुळे सगळं सहज आहे, पण तेव्हा तुम्ही महिन्यातून एकदा खूप खूप म्हणजे तिचा आवाज ऐकला की आधी काही बोलणंच नाही. ती कल्पना असायची की तिकडूनही दार आहेत आणि इकडूनही दार आहेत. नाही ना, खरंच म्हणजे आपली मुलगी अगदी एवढ्या लांब गेलेली आहे, नवीन देशात, वेगळा देश, तिथं जिथं संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, सगळं 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 वेगळं होतं, सगळं वेगळं. काहीच म्हणजे काहीच नाही. तिच्या नवऱ्याने पहिल्याने तिला नेलं दुकानामध्ये की तुला घे काय घ्यायचं ते. आता माताजींनी आधी सांगितलं होतं त्याचं इंग्लिश कच्चं आहे, त्याला इंग्लिश येत नाही, हिला फ्रेंच येत नाही. अरे, कशी जोडी ती जमली असेल. आपण मानवाने विचारच करायला पाहिजे. खरंच येते. पण तरी ते निभावलं नाही, त्यांनी घेतलं, करून घेतलं. मी तेच म्हटलं, बाई ह्यांना इंग्लिश येत नाही, हिला फ्रेंच येत नाही, कसं होईल आपलं? मातांच्या फोटो पुढे माताजी तिची काळजी घ्या बरं, तिची काळजी घ्या बरं. मग हे म्हणायचे तू आशाने तू फार हे कशी, तू जास्त काळजी करू नको. त्यांनी पाठवलंय ना, त्या करतील ना सगळं, तुला एवढी काळजी काय करायची. मग जेव्हा तुम्ही पाठवलं तेव्हा तुम्हाला असं तुमचे सासू सासरे असतील किंवा आणखी नातेवाईक, तुमचे आजूबाजूला राहणारे नेबर्स, मग त्यांनी असं तुमच्या मनात भीती नाही भरवली? खूप भीती घातली. आमच्या भांडेवालीने घातली, ए बाई नको पाठव, त्यांची दुसरी बाई असते तिथे बायको केलेली, ही आपली मुलगी आणखी बायको करून नेतात आणि मग आपल्या मुलीला कामाला लावतात, तू पाठवू नको. नंतर दुसरे कोणतरी यायचे आणि ते म्हणायचे होत्या एक अशाच. एवढ्या ब्राह्मण कुळातल्या बाटवली मुलगी ख्रिश्चन माणसाला दिली. म्हणजे इतक्या कॉमेंट्स ऐकल्या आहेत की त्या कॉमेंट्स सांगायला गेलं तर रात्र पुरणार नाही. अच्छा. प्रत्येक घरातनं कॉमेंट्स. वाटलं नव्हतं कुलकर्णी साहेब असं करतील. हे काही बरोबर नाही केलं. आता एवढ्या लांब तिने कसं यायचं? समजा तिला त्रास झाला किंवा त्या माणसाने थोबाडीत मारली किंवा काय त्या सासूने नीट नाही केलं, कसं काय होणार? हे असं नको होतं करायला. अच्छा. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगायचं होतं माताजींना
की माताजी बाकी सगळं छान आहे, फक्त हे लग्न नका करू. अच्छा. म्हणजे कॉमेंट्स लोकांच्या, जे सहयोग नव्हते करत. बाकीचा स्टाफ. एक जण तर म्हणले होते की रिसेप्शनचं मला मिळालं आमंत्रण, पण मीच नाही आलो, कारण मला ते पटलं नाही. ओके. असं सारखं आम्ही ऐकत होतो, सारख्या कॉमेंट्स. तुमच्या मनात कधीच नाही आलं की आपण काही कधीही नाही, कधीच नाही आलं की आता त्यांनी पाठवलंय ना, मग आपली जबाबदारी संपली आहे. बरोबर, आपली जबाबदारी संपली. आणि तिचे पत्र बित्र यायची छान. तो पोस्टमनची मजा सांगते तुम्हाला. तिकडचं पत्र आलं तिचं की तो ओळखायचा की यांच्या कुलकर्णी साहेबांच्या मुलीचं पत्र आलं, आणि तो वरती दुसऱ्या मजल्यावर राहत होता, तो येऊन बसायचाच तिथे. अच्छा. काकू चहा टाका, ताईचं पत्र आलंय. मग आधी चहा द्या, मग पत्र देत. अच्छा. मग त्याच्यात फोटो असायचे, फोटो काढून पाठवायची ती. आणि सगळ्यात म्हणजे मातांच्या कृपेने माताजी आई म्हणून मिळाल्या, आणि तिला ती सासू आई म्हणून मिळाली. अच्छा. इतकी सासू देव माणूस. सगळे सहयोगी तिकडे. हो, सगळे सहयोगी. तिच्या दिराचं आणि जावेचं इंग्लंडला लग्न झालेलं, ते पण सहयोगी. अच्छा. सासू सहयोगी, नवरा सहयोगी, छोटस कुटुंब. छान कुटुंब मिळालं त्यांना. छान कुटुंब म्हणजे बघा ना किती सोय केली त्यांनी. आणखी काय करायला पाहिजे होतं. हो ना, अगदी फुलासारखं फुलासारखं. मग आता नंतर तर त्यांचा प्रश्न म्हणजे बघा ना की तू परत येशील ना, याच्यामध्ये काय दाखवतंय. हो ना, किती प्रेम दाखवतंय की मी नाही ना तुला त्रास दिला. सगळंच भरून पावलं ना. खरंच येते. खरंच किती सुंदर हा अनुभव. हो ना. आणि राहुल दादांचं काय तुम्ही सांगत आहे. हो, राहुलचं तर सगळं अचानकच ठरलं. राहुलनी काही भरला नव्हता फॉर्म. मग कसं झालं. तो ते वनदेवीचा स्टॉल लागायचा पूर्वी गणपतीपुळ्याला, ते वनदेवीच्या स्टॉलवर तो असायचा तिथे. अच्छा. आणि त्यावेळेला आमची जी मनीषा आहे ती राहुरीला माहेरपणाला आली होती. बरं. मग तिने आल्यावर विचारलं का म्हणे राहुल करणार आहे का. म्हटलं नाही बाई, काही नाही भरला फॉर्म. बघू म्हटलं पुढे, आता काय अजून नाही भरला. आणि काका आणि राहुल दोघ जण गेले होते गणपतीपुळ्याला पूजेसाठी. आणि हिचं बाळ लहान होतं ना, मग त्यामुळे तुम्ही नाही गेले. त्यामुळे मग हे म्हणले की तू मनीषा, तू बाळ आणि इथेच राहा, तुम्ही इथेच पूजा करा. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही थांबलोच होतो. आणि मग एक दिवस त्यांनी अचानक पुण्याला फोन, पुण्याहून राहुरीला फोन. अच्छा. की असं असं त्याचं लग्न ठरतंय, आणि आता ठरतंय नाही, ठरलंच आहे. अच्छा. गणपतीपुळ्याला. हो. तर असं करा तुम्ही, आता काही करा, निघून या पटकन गणपतीपुळ्याला. अरे बापरे म्हटलं कसं काय. तर मनीषाला इतका आनंद झाला, म्हणे बघ माझी ट्रिप फुकट नाही जाणार. म्हणजे त्याचं लग्न होणार आता म्हणे. आणि मग आता काय करायचं. मग माझी बहीण पुण्याला होती ना. मग आम्ही काय केलं, आधी पुण्याला आलो. आधी पुण्याला आल्यानंतर तिच्याचकडनं पैसे घेऊन मी गाडगिळ्यांच्या दुकानात पटकन गेली रिक्षा करून, मंगळसूत्र घेतलं. अच्छा. विकत. म्हटलं आपल्या घरचं पाहिजे ना काहीतरी, मग ते विकत घेतलं मी. बहीण पण सहयोगी. बहीण सहयोगी. तिच्याकडचे सगळे करतात सहयोग, म्हणजे सून मुलगा वगैरे. पण ती नव्हती करत, पण ती मानत होती. ओके. ती म्हणली नाही, गुरु माहितीये मला, आणि गुरुची आज्ञा मोडू नये हे पण मला माहितीये. अच्छा. असं केलं तिने. मग ते तिच्याकडे जाऊन मग तिने तयारी बियारी करून दिली सगळी, लग्नाचं हे घेऊन जा, ते घेऊन जा, ते घेऊन जा. मग ते सगळं घेतलं. आणि मग आम्ही मग पुण्यातनं मग तिच्या सुनेल घेतलं मी बरोबर. म्हटलं तू चल, कारण हिचं बाळ लहान आहे, तर तू पण चल आमच्या बरोबर लग्नाला. मग ते पण आलो, बहिणीचा नातू. मग आम्ही सगळे निघालो, रात्रभर प्रवास केला. हो, पुणे ते गणपतीपुळे. आणि मग सकाळी आलो तर म्हणे चला लवकर, समुद्रावर हळदी लागतील आता 15-20 मिनिटात. अच्छा. आणि अगदी हळदीच्या वेळा पोहोचलो आम्ही जाऊ. हा का. बघा ना. म्हणजे हो. मग किती दिवस पूजा होतं त्या काकू तेव्हा. पूजा एकच दिवस व्हायची, पण 7 दिवस असायचं ओळीने. 7 दिवस. संध्याकाळ झाली की श्रीमाताजी यायच्या मस्तपैकी, गाण्याचे कार्यक्रम, तबल्याचे कार्यक्रम, सितार वादन, कधी काय असं सगळे कार्यक्रम चालू असायचे. अच्छा. आणि मग लग्न, आणि मग पूजा. अच्छा. आणि मग समारोप. श्रीमाताजी खूप आनंद घेत असतील. अगदी प्रत्येक दिवशी हजर असायचे ना, त्यामुळे सगळे देवांच्याच राज्यात होतो 7 दिवस, त्यांच्या दरबारातच. किती सुंदर तो अनुभव. अगदी स्वर्गात असल्यासारखं. स्वर्गात असल्यासारखं.
हेच स्वर्ग ना. आपण कुठे स्वर्ग पाहिलाय तेव्हा? हाच स्वर्ग, हाच स्वर्ग आपल्यासाठी त्यांनी भूमीवर आणला. खरंच आहे, खरंच आहे, ते आपल्यासाठी भूमीवर आणला स्वर्ग. अगदी बरोबर. आणि आपल्या बरोबर राहिली ती वैकुंठीची राणी आहे. खरंच अगदी साधेपणाने. साधेपणाने, अगदी साध्या. म्हणजे काय, पब्लिक प्रोग्रामला तर पांढरी साडी, एक तर तांबडे काठ, नाही तर हिरवे काठ, हा अशा पद्धतीने. फक्त पूजेच्या वेळेला मात्र छान नेसायच्या शालू वगैरे, पण एरवी पब्लिक प्रोग्रामच्या वेळेला मात्र अगदी पांढरी साडी, हा दुसरी साडी नाही. बरोबर आहे. तर काकू, आता तुम्हाला तुमचा मुलगा, तुमची मुलगी, ह्या दोघांचाही सहज मॅरेजचा अनुभव आहे. आला. तुम्ही अगदी जगलेत ते सगळं, तो अनुभव. तर आताच्या आपले जे युवा शक्ती मुलं मुली आहेत किंवा त्यांचे आई वडील जे आता हा कार्यक्रम आपला बघता आहेत, तर त्यांच्याही मनात कधीतरी ही शंका असते की अरे सहज मॅरेज करावं की नाही करावं. कारण अर्थातच जाती धर्म ह्याला कुठलाही बांधील नाहीये. आपला एकच धर्म आहे, विश्व निर्मला धर्म. आणि इवन कुठल्या बॉर्डर्स पण नाहीयेत की अगदी आपल्या राज्यातच हवं किंवा आपल्या देशातच हवंय. अगदी आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा. म्हणजे त्या काळात 1900, तुम्ही कुठला काळ हा जेव्हा मनीषा ताईंचं लग्न झालं तो? 91चा काळ. म्हणजे त्या काळामध्ये कुठलाही विचार न करता, जेव्हा फोन नव्हते, जेव्हा इझिली कम्युनिकेशन होत नव्हतं, अशा काळामध्ये तुम्ही 7 समुंदर पलीकडे आपल्या मुलीला पाठवलं. तर आजच्याही आपल्या काही युवा शक्ती मुलं मुली आहेत, त्यांचे आई वडील आहेत जे सहयोग करतात, त्यांच्या मनामध्ये अशा खूप शंका असतील किंवा नसतील तर उत्तम आहे, पण जर असतील तर तुम्ही त्यांना काय सांगाल काकू? तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना सांगेल, तुम्ही सहयोग आता स्वीकारलाय ना, तर संपूर्णपणे सहयोगाप्रमाणे तुम्ही अंगीकारा तो. आणि जरूर सहज मॅरेज जरूर करा, अगदी जरूर करा. कारण ते परमेश्वराचं स्वप्न आहे, आपल्या माताजींचं स्वप्न आहे ते. बरोबर आहे की ज्यांना गणपतीचा ग सुद्धा माहिती नाही, त्यांना उत्तम प्रकारचं सहयोगी, म्हणजे नुसतं रिअलायझेशन नाही, तर प्रत्यक्षपणे त्यांना संपूर्ण सहयोगाचं आयुष्य. आणि असं लग्न केल्यानंतर तुमच्या पोटी जी संतती जन्माला येईल ती बॉर्न रिअलाइज येईल. आपण जे आहे ते आपण नंतर घेतलेलं आहे सहयोग, नंतर आपल्याला माताजींनी आत्मसाक्षात्कार दिलाय. पण तुम्ही जर लग्न केलं तर तुमच्या पोटी येणारी संतती ही बॉर्न रिअलाइज, म्हणजे जन्मताच ती आत्मसाक्षात्कारी असणार आहे. बरोबर आहे. आणि हेच माताजींचं स्वप्न आहे की आत्मसाक्षात्कार विश्वाच्या कानाकोपऱ्यात त्यांना पोहोचवायचा आहे. अर्थातच माणसाचा जन्म घेतल्यामुळे त्यांना सुद्धा आयुष्याची मर्यादा होती आणि त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत ते आयुष्य साकार रूपामध्ये घालवलेलं आहे. पण आता निराकारात सुद्धा ते ह्या क्षणी सुद्धा आहेत आपल्याबरोबर. आणि निराकारात असताना सुद्धा त्यांची इच्छा ही एकच आहे की सगळं विश्व बलसागर भारत हो, विश्वात शोभून हो राहो. तसं मला म्हणायचं की बलसागर भारत होवो, सहज योगात शोभून राहो. की ही संस्कृती कुठून आली आहे? भारतातनं आली आहे. आणि ही भारतातली संस्कृती आहे, ही माताजींना विश्वात पोचवायची. कारण भारतातली संस्कृती ही खूपच चांगली या प्रकारची संस्कृती आहे. आणि म्हणून ह्या संस्कृतीचं बाळकडू सगळ्या देशातल्या प्रत्येक सहयोगाला त्यांना ते बाळकडू पाजायचं आहे. तशी प्रजाती त्यांना तयार करायची आहे. आणि तशी सगळी पिढी तयार झाली की ह्या देवीचं, ह्या आपल्या आईचं स्वप्न साकार होणार आहे. आणि हे बॉर्न रिअलाइज, हे छोटे छोटे आत्मे जन्माला येण्यासाठी आधी आईबाप सहयोगी पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जरूर सहयोगात लग्न करा, सहयोगाप्रमाणे राहा आणि श्री माताजींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, तुमचं कल्याण करेल ती. अगदी छान, अगदी छान. नक्कीच आपले जे युवा शक्ती आहेत मुलं मुली, त्यांना मोटिवेशन मिळालं असेल आणि त्यांचं उत्तरही मिळालं असेल. आणि आई वडीलही असतील तर त्यांनाही आपलं उत्तर मिळालं असेल की खरंच एक सहयोगी जर आपण आहोत तर ही आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांचं लग्न, स्वप्न पूर्ण करायचं, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांचं लग्न हे सहयोगातच होणं आवश्यक आहे. कारण बरेच वेळेला असं होतं की आपल्याला वाटतं की जातीत झालं पाहिजे, लोक काय म्हणतील. पण आता काकूंच्या अनुभवावरून आपण बघितलं ना, 1990चा जो काळ होता तो कसा होता. पण त्या काळामध्ये जर त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर आपल्यासाठी तर आत्ताचा काळ खूप सोपा आहे. आणि आपली मुलं ही आनंदीच राहणार आहेत जेव्हा ते सहज मॅरेज करतील. जर आपल्या मुलांना मिळालेला पार्टनर हा सहयोगी नसेल तर आपली मुलं तिथे किती खुश राहू शकतील ह्याचा विचार आपण आधी करायला हवा, लग्न जुळवण्याच्या आधी.
त्याच्यामुळे सहज मॅरेज हेच उत्तम सोल्युशन आहे. जर आपल्या मुलींना जे आता सहजयोग करता आहेत त्यांना जर आपल्याला सुखी संसार करताना पाहायचं असेल तर नक्कीच आपल्या सगळ्यांना ह्याच्यातून मोटिवेशन मिळालं काकूंच्या या अनुभवातून. त्यांच्या दोन्ही एक मुलगा आणि एक मुलगी दोन्हीही मुलांच्या लग्नातून आपल्याला हा छानसा असा अनुभव मिळालेला आहे. आणि आमची नातवंड सुद्धा हां सगळ्यात आनंद म्हणजे आता आमच्या नातवाची एक गोष्ट सांगते तुम्हाला. अच्छा. मुलाचा मुलगा, राहुलचा मुलगा, हां त्याचा अनुभव असा आला की त्याला पण सहजयोगाचं सगळं छान कळतं. हां. आणि तो रोज जाताना बंधनं वगैरे घेऊन सगळं करून जातो शाळेत. अच्छा. केवढा आहे तो काकू? तो आता डॉक्टरचं त्याला मिळते ऍडमिशन. अच्छा. हां. आता मोठा झालाय तो. हां. पण तो जरा लहान होता त्यावेळेचं गंमत सांगते मी तुम्हाला की त्याचा मित्र आला आणि त्याच्या मित्राबरोबर तो शाळेला गेला. हां. आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर त्याच्या एकदम लक्षात आलं काहीतरी. आणि मग तो मित्राला कसा म्हणतो, अरे तू थोडं थांबतोस का? म्हणजे हे त्यांचं फ्रेंचमध्ये झालं. हां हां. थोडं थांबतोस का? मी टिफिन विसरलो, मी घरी जाऊन टिफिन घेऊन येतो. हां. तर तो मित्र म्हणाला काय हरकत नाही, मी थांबतो, तू घेऊन ये टिफिन. हां. मग तो घरी आला. टिफिन वगैरे काही नव्हता. त्याच्या लक्षात आलं मी बंधनं घेतलेली नाहीयेत. आणि बंधनं घेण्यासाठी तो घरी आला. माताजींच्या फोटो पुढे बसला, बंधनं घेतली आणि मग त्याला टिफिन सांगितलं म्हणून उगाच काहीतरी बिस्किट वगैरे काहीतरी घेतलं आणि गेला. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला इतका आनंद झाला की माताजी हे बाळकडू पोहोचलं, नातवापर्यंत पोहोचलं. नातवाला एवढी जाणीव झाली की माझी बंधनं राहिली घ्यायची आणि म्हणून अर्ध्या रस्त्यातनं तो नातवाला त्याच्या आजी भरून पावली. बरोबर आहे. म्हणजे त्यालाही कळालं, त्यांच्यामध्ये तो रुजला. हो की कसा रुजला तो. हो चांगलंय. म्हणजे ही पिढी आणि पिढी हा सहयोग जो आहे म्हणजे तिसरी पिढी जर इतकी जागरूक आहे तर अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. भरून पावलो आम्ही भरून पावलो. ते होणारच ना काकू. तुम्ही म्हटलं तसं रिअलाइज सोल आहेत ना, ही संतच आहेत. सहयोगांच्या पोटी येणारी संतच आहेत ही. त्याच्यामुळे त्यांना ते आहेच महत्व. त्यामुळे ते आमच्या शिकवणीमुळे मुलं झाली तयार, पण आता त्यांच्या मुलांचं काय ही काळजी आता राहिली नाही. अगदी बरोबर. खूप छान. असं सुंदर असं मेसेज काकूंनी आपल्याला दिलेला आहे आणि एवढा वेळ काकूंनी दिलेला आहे. अगदी बराच वेळ झाला आपली ही चर्चा रंगली आणि खूप उपयुक्त माहिती काकू तुम्ही तुमच्या आजच्या या चर्चेमधून आपल्याला सांगितलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे काकू. तुम्ही एवढा वेळ दिला, स्टुडिओमध्ये आलात. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शक आपले जे आज बघत आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय श्री माताजी.